मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस तसा पवित्र दिवस, आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल नाम आणि विठ्ठल दर्शन हे तर झालंच पाहिजे. आणि त्यासाठीच तर महाराष्ट्रातून अनेक भागातून विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक वाऱ्या, त्या अनेक दिंड्या त्या ठिकाणी येत असतात. आणि वारी संस्कृती जी आपल्या महाराष्ट्रातील आहे यामध्ये अगदी चिमुकल्या मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वजण त्यामध्ये त्या वारीच्या आनंदात भिजून गेलेले असतात. आपण या ठिकाणी पाहू शकता, वारीला जे लोक जातात ते मध्ये लांबचा प्रवास असतो आणि ते पायी जात असतात. विठूनामाचा गजर करत विठूला भेटायच्या अतिशय उत्कट अशा ओढीने ते पंढरपूरकडे प्रयाण करीत असतात. आणि मग मध्ये जेव्हा जेव्हा मुक्काम होतात तेव्हा त्या ठिकाणी अभंगामध्ये ते अभंगाच्या भक्तिरसात ते डुंबून जातात. विविध प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळले जातात. आणि ही वर्षानुवर्षे अनेक वर्षांपासूनची महाराष्ट्रातली परंपरा आहे. आपण पाहतो आहोत दरवर्षी आषाढी एकादशीच्या आधी आपण हे सर्व पाहतो आणि वारकरी अतिशय आनंदात, अतिशय उत्साहाने ते मार्गक्रमण करतात पंढरपूरकडे. आणि ज्या दिवशी आषाढी एकादशीच्या दिवशी जेव्हा विठुराय त्यांना दिसतो तेव्हा त्यांच्या आनंदाला मात्र पारावार उरत नाही. आणि हा अतिशय आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा आपल्या देशाच्या संस्कृतीतला एक महत्त्वाचा असा एक सोहळा म्हणावा लागेल. आणि ह्या सोहळ्यामध्ये सर्व वयोगटातले लोक हे सामील झालेले असतात. लहान मुलांचे उत्साह अगदी या ठिकाणी वाखाणण्यासारखा असतो. ते जिथे आहेत तिथून ते आषाढी एकादशी साजरी करीत असतात. ही चिमुकलीच पहा, हिच्या चेहऱ्यावरचा आनंदच हे सगळं सांगतो आहे की आषाढी एकादशी ती साजरी करीत आहे. आणि त्यामुळे सर्वांना एकत्र बांधणारा आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारा, सर्वांना विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लावणारा असा हा आषाढी एकादशीचा आजचा दिवस. आणि ही अनेक जण अनेक प्रांतातून या दिवशी पंढरपूरमध्ये येत असतात. लाखोंच्या वर भाविक त्या ठिकाणी असतात. मध्ये जेव्हा आपण पाहतो घाटांमध्ये किंवा जे आपल्याला चित्र पाहायला मिळतात त्यामध्ये पहा किती प्रचंड गर्दी आहे. अख्खा घाट पूर्णपणे भरलेला असतो. त्यामध्ये जिथे मुक्काम होतो तिथे रिंगण सुद्धा असतं. आणि हा रिंगण हे अशा प्रकारे करून त्याच्या बाजूनी मग अश्व आणि विविध प्रकारचे गोष्टी खेळ त्या ठिकाणी होतात. आणि मग जेव्हा विठुराय दिसतो शेवटी त्यांना, तेव्हा मात्र या सर्वाची एक पूर्तता झाल्याचं एक समाधान, आंतरिक आनंद या सर्व भाविकांना मिळत असतो. हा एक अजून एक पहा छोटासा वारकरी आपल्याला इथे दिसतो आहे. त्याच्या डोळ्यातले भाव पहा, त्याला ही विठुरायाची आस लागली आहे असंच वाटतंय. आणि ही जी संस्कृती आहे, हा जो संस्कार आहे तो वयातच यांच्या मनावर कोरला जातो. आणि मग महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठुराय याचा दर्शन आणि याच्या भक्तिरसामध्ये प्रत्येक वयोगटातील माणूस, वारकरी, शेतकरी हे सगळे डुंबून जातात. आणि मग ते पंढरपूरकडे प्रस्थान करतात. आणि पंढरी नगरीत जेव्हा त्यांना विठोबाचं दर्शन होतं ते तर भाग्यवानच. पण ज्या लोकांना दर्शन होत नाही, कारण जवळजवळ 15 लाखच्या वर वारकरी त्या ठिकाणी जमलेले असतात. अतिशय मंगल वातावरण त्या ठिकाणी असतं आणि अतिशय प्रसन्न वातावरण, ज्याला आपण म्हणतो की भक्तीचा महासागरच जणू त्या ठिकाणी लोटलेला आहे, अशा स्वरूपाचं ते वातावरण त्या ठिकाणी झालेलं असतं. आणि ते वातावरण अनुभवणं ही एक वेगळीच अनुभूती असते. आणि त्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. जेव्हा शेतकरी पेरणी करतात आणि पेरणी करून ते पंढरीची वाट धरतात आणि मग विठुरायाचं दर्शन नाही झालं तरी ते कळसाचं दर्शन घेतात आणि कळसात सुद्धा त्यांना त्यांचा विठोबा दिसतो. मंडळी, हे सगळं आपण जेव्हा पाहतो, आपण ऐकतो, त्या अंगावर रोमांच उभे राहतात. तर आणि त्यामुळे दरवर्षी ही गर्दी वाढत आहे. लहान थोर सर्वच त्यामध्ये जात आहेत, पंढरीला जात आहेत, वारीमध्ये जात आहेत. वारीमध्ये एकदा तरी जावं असं वारीमध्ये गेलेले लोक आवर्जून सांगतात. कारणच हे आहे की वारी ही अनुभवावी लागते, ही आपली संस्कृती आहे. आणि जेव्हा विठुरायाचं दर्शन हा कळसाध्याय आहे आणि जेव्हा तो कळसाध्याय साध्य होतो, जेव्हा विठुराय साक्षात आपल्याला दिसतो, अर्थात प्रत्यक्ष किंवा कळसाच्या माध्यमातून, त्यावेळेस मात्र वारी पूर्ण झाली याचं एक अतिशय समाधान प्रत्येकाला लाभलेलं असतं. आणि तो विठुरायाचा आशीर्वाद घेऊन सर्वजण आपापल्या घरी परत येतात. भारावलेल्या त्या पंढरीच्या वातावरणातून परत येताना साक्षात विठुराय आपल्यासोबत आहे असाच त्यांना भास होत असतो. आणि त्या आनंदातच
ते आपल्या घरी परतून आपापल्या कामाला लागतात. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.